नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. आरटी 2026 निकाल लागलेला ऍडमिशनचे प्रोसेस चालू आहे. लास्ट डेट 30 एप्रिल 2026 आहे. अजूनही बरेचशी ऍडमिशन बाकी आहे. किती ऍडमिशन बाकी आहे, वेटिंगला किती असणार आहे, तुमचा नंबर लागू शकतो का, आणि तुम्हाला SMS आलाय का, सेकंड राऊंड कधी चालू होणार आहे, ते कसं आणि कुठे बघावं, या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढचा व्हिडिओ मी नक्की तसा घेईन. सो आज बघूया आपण ह्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला ऍप वरती ऑलरेडी आपण बॅचेस चालू केल्या. 4थी आणि 7वीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहे. 4थीची फीस तुम्हाला 999, 7वीची 1299 आहे. जवळपास 8 महिन्यापर्यंत ही बॅच चालणार आहे. याचा नक्की फायदा करून घ्या. फार कमी फीज आहे, पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच आहे. तर तुमचे ऍडमिशन आता एनरोल करू शकता. बॅचेस 25 मे पासून चालू होणार आहे. दुसरं आहे की 5वीची जी ऑलिम्पियाडची बॅच आहे मी स्वतः घेणार आहे. 1 जून पासून ती पण चालू होणार आहे. त्याची फी फक्त 999 पहिल्या 500 विद्यार्थ्यांना. आणि नवोदयची बॅच ऑलरेडी चालू झाली आहे. 500 तुम्हाला फी असणार आहे 5,000 आणि इन्स्टॉलमेंट असणार तुम्हाला 6,000. 2,000च्या 3 इन्स्टॉलमेंट आहे. ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला ना टू द पॉइंट शिकवलं जातं. पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकला सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या फॅकल्टी आहे. सगळ्या फॅकल्टीचे डेमो लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल आहे. तुम्ही तर बघा, तुमच्या पाल्याला पण दाखवा, त्याला बघू द्यात की त्याला आवडतं का, समजतं का. मग त्याला आवडलं तर नक्की तो जॉईन करू शकतो. दुसरं, यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या अशा टेस्ट सिरीज आहे. टेस्टनी कळतं आपल्याला की आपला मुलगा, आपला पाल्य, आपला विद्यार्थी कोणत्या टॉपिकमध्ये, कोणत्या विषयामध्ये स्ट्रॉंग अँड वीक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला काम करता येत. सो ते पण असणार, काउन्सिलिंग पण असणार आहे, फॅकल्टीचं स्टुडंटचं बोलणं पण असणार आहे, पॅरेंट टीचर मिटिंग पण असणार आहे. सो ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आरटी 2026 तुम्हाला SMS आलाय का? तर बऱ्याच जणांचा हा पहिले प्रश्न होता, SMS आलाय का. तर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटला जर गेलात ना, तर वेबसाईटला त्यांनी काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा. ही आरटीची वेबसाईट आहे. त्यांनी हा मुद्दा क्लिअर कट सांगितलेला आहे की आरटी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26-27 निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. सो अजूनही काही पालकांना माहितीच नसेल तर त्यांनी काय करायचंय, इथे जायचंय, ऍप्लिकेशन वाईज अर्जाची स्थिती इथे जायचंय. इथे जाऊन तुम्हाला तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर असेल ना, तो इथे टाकायचा आहे. सपोज मी एक नंबर टाकलेला आहे आणि हा नंबर मी चेक करतोय गो करून. बघा समोर ओपन आहे. काय नाव यांचं, यांचं नाव बघा दिसतंय, साईराज इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मनमाड साठी ऍडमिशन आहे यांचं. प्राधान्यक्रम म्हणजे काय, यांचं काय, लावण्य सचिन शिलावत आहे. प्राधान्य नंबर 4 म्हणजे हे वेटिंग लिस्ट मध्ये 4 नंबरला आहे. यांच्या पुढे अजून वेटिंग लिस्ट मध्ये 3 मुलं आहे. अलोकेट झालंय का, तर नॉट अलोकेट केलेलं आहे. बाकी पुढे बाकीचं आहे. म्हणजे ह्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे. सपोज मी दुसरा एक नंबर टाकायचा प्रयत्न करतो. बघूया काय होतं इथे. अजून दुसरा एक नंबर मी इथे घेतला आणि सपोज मी हा एक नंबर टाकला आणि चेक करतोय. बघा आता हे रेग्युलर ऍडमिशन आहे. रेग्युलर सिलेक्शन झालंय यांचं. याचा अर्थ काय, रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे. आणि पुढे अलोकेट केलंय की त्यांना येस केलंय. ऍडमिशन स्टेटस काय, तर ऍडमिटेड आहे. ऍडमिशन झालं यांचं, म्हणजे ऍडमिशन डेट काय आहे, 28 तारीख त्यांची ऍडमिशनची डेट आहे. यांचं झालंय म्हणजे ऍडमिशन. बघा ग्रीन पण आहे, येस आणि ऍडमिटेड दाखवलंय म्हणजे झालंय. प्राधान्यक्रम मध्ये असेल तर प्राधान्यक्रम किती नंबरला हे पण तुम्हाला पाहता येतं. सो तुमच्या पाल्याचा नंबर एकदा चेक करून घ्या. इथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, आता हे झालं. आता सध्या विचार करता किती ऍडमिशन झाले किती बाकी, तुम्ही हा चार्ट बघू शकता. बघा नंबर ऑफ ऍप्लिकेशन एवढे आले होते. नंबर ऑफ सिलेक्शन 1,05,811 पूर्ण राज्यात झालेली आहे. वेटिंग सिलेक्शन 86,034 मुलं वेटिंग लिस्ट मध्ये आहे. आणि आतापर्यंत फर्स्ट रेग्युलर सिलेक्शनच्या लिस्टमध्ये किती ऍडमिशन झाली आहे, 65,189. ही लाईव्ह दाखवते मी तुम्हाला. एवढी झाली म्हणजे जर विचार केला तर जवळपास 65, 70, 30 आणि 35, 40,000 ऍडमिशन अजूनही बाकी आहे. किती, 40,000 पूर्ण राज्यांमध्ये बाकी आहे. मग एवढे ऍडमिशन अजून वेटिंग मधून घेतली जाऊ शकतात. म्हणजे वेटिंगला ऑलरेडी 86,000, याच्यामध्ये पण वेटिंगचे मुलं, काही मुलं येत नाही. म्हणजे बऱ्याचशा मुलांची चान्स आहे की वेटिंग लिस्ट मधून विद्यार्थ्यांचं निवड होऊ शकते. सो पालक म्हणून तुम्ही अजूनही हे या वेबसाईटला व्हिजिट करत राहा किंवा हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. याच्यावर मी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. सो पुढचा एक व्हिडिओ माझा असा असणार आहे की तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नंबर कितवा आहे आणि तुमच्या ज्या शाळेत तुम्ही अप्लाय केलंय त्या शाळेत आतापर्यंत किती ऍडमिशन झालेली आहे, किती ऍडमिशन बाकी आहेत आणि किती ऍडमिशन तिथे अजून प्रतीक्षा यादीतून होऊ शकतात, हे पण मी तुम्हाला अपडेट पुढच्या व्हिडिओत देणार आहे. सो पुढचा व्हिडिओ पण व्यवस्थित बघा. सो हे तुम्हाला कळलं असेल
आता लास्ट डेट काय याची 30 एप्रिल लास्ट डेट आहे बघा, 30 एप्रिल याच्यामध्ये त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे. यानंतर डेट एक्सटेंड होऊ शकते का, तर चान्सेस आहेत डेट एक्सटेंड होऊ शकते बघा. 30 तारीख लास्ट डेट आहे, डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत, असू शकतात, कारण ही एकदा एक्सटेंड केली, अजून एखाद्या दिवस एक्सटेंड 7 दिवसासाठी करू शकतात. पण जर नाहीच एक्सटेंड केलं तर सेकंड राऊंड त्यांचा चालू होईल बघा, इथं सेकंड राऊंड त्यांचा चालू होईल आणि मग सेकंड राऊंडच्या डेट येऊ शकतात. आता हे कसं चेक करायचं, ऍडमिशन शेड्यूल तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता 26-27 सिलेक्शन यादीमध्ये फर्स्ट राऊंड आहे आणि सिलेक्शन लिस्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट तुम्ही जर चेक केली तुम्हाला इथे त्यांनी डेट दिलेली आहे बघा 30 तारखेपर्यंत. आता ही जर सिलेक्शन लिस्ट फर्स्ट सिलेक्शन प्रतीक्षा यादून बघितली तर अजून काही डेट आलेली नाही, ती इथे अपडेट होऊन जाईल जर असेल तर. ओके, त्यानंतर इथे तुम्ही जर चेक केलं की आरटी स्टेटस काय, तर इथं स्टेटस तुम्ही चेक करू शकता रेग्युलर सिलेक्शन मध्ये शो जर केलं तर बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला फर्स्ट हा सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट नाही, रेग्युलर सिलेक्शन आहे, मी शो करतोय. इथून घेऊया ऑल स्टेटस चेक करतो मी, चला. तर जिल्ह्यानुसार तुम्ही जर बघितलं ना, बघा अहिल्यानगर घेतला मी, आरटी स्कूल 348 आहे, व्हॅकन्सी 3765 आहे, टोटल ऍप्लिकेशन 9243 आले होते, सिलेक्शन झालंय 3641 पैकी. त्यापैकी ऍडमिशन किती झाले, फक्त 2738 झाले. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये अजूनही ऍडमिशन बाकी आहे. हे जर 300 पकडले ते 600, जवळपास 900 ऍडमिशन अहिल्यानगरमध्ये अजूनही पेंडिंग आहे. असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही चेक करू शकता. आता पुढचा प्रश्न तुमचा असणार आहे, सर जिल्ह्याचं जाऊ द्या, माझ्या तालुक्यातल्या माझ्या शाळेचं सांगा ना सर, किती ऍडमिशन झाले किती बाकी आहे, त्याला किती ऍडमिशन होणार होते, व्हॅकन्सी किती आरटीच्या किती झाल्या आणि किती बाकी आहे, म्हणजे मला कळेल की मी माझ्या वेटिंग मधनं माझं ऍडमिशन होऊ शकतं की नाही. याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ पुढचा व्हिडिओ घेणार आहे, तो पुढच्या व्हिडिओचा वेट करा. सो इथे तुम्ही चेक करू शकता जिल्ह्यानुसार कशी स्थिती आहे. सो दुसरा राऊंड कधी असणार आहे, तर जर एक्सटेंड डेट झाली नाही तर 30 एप्रिल एक्सटेंड डेट नाही झाली तर 30 एप्रिल नंतर सेकंड राऊंड येऊ शकतो. जर डेट एक्सटेंड झाली तर 7 ते 10 दिवस ते एक्सटेंड ऍडमिशनसाठी केले जाऊ शकतात. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे, तर तुमचा नंबर किती प्रतीक्षा वेटिंग लिस्टला आहे, पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे, तिसऱ्यांदा आहे, चौथ्यांदा, एकदा चेक करा. जास्त सरासरी साधारणतः 10 नंबर पर्यंत शक्यता आहे, सरासरी मॅक्सिमम 10 नंबर पर्यंत वेटिंगला असाल तर सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. आणि सेफ असाल तुम्ही एक साधारणतः 5 नंबर पर्यंत, तर सेफ आहात तुम्ही, तुमचं सिलेक्शन 90% होण्याचे चान्सेस आहेत. पहिल्या 3 मध्ये जर तुम्ही असाल तर 100% चान्सेस आहेत, पण हे डिपेंड करतात त्या शाळेनुसार. तो त्यासाठी ऍडमिशन किती झाले, व्हॅकन्सी किती होती, ऍडमिशन किती झाले, किती बाकी आहे, या संदर्भातला पुढचा व्हिडिओ माझा आहे, तो एकदा बघा, तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. ओके, सो मी परत एकदा सांगतो की आरटीची वेबसाईट चेक करत राहा किंवा हा चॅनल सबस्क्राईब करून जरी ठेवला तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट मी देत राहील. आणि तुमच्या आजूबाजूला कुणी शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा देणार असाल, जसं की ऑलिम्पियाड आहे, हे सगळं एक्झाम बघा, मध्ये बघा नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल, NTS MTS सैनिक स्कूल असेल, होमी बाबा असेल, मंथन असेल, NMUS असेल, या एक्झामचे पूर्ण क्लासेस तुम्हाला मार्गदर्शन या इग्नाइट पाठशालाच्या ऍपवर अवेलेबल आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, लिंक डाउनलोड करा ऍप आणि हवी ती बॅच परचेस करा, जॉईन करा. सो अजून काही अपडेट हवे असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.